आज नुसतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता त्याच्यामध्ये काय काय येतं, रूल्स कुठले वापरायचे त्याला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ फायनल अकाउंट. हा पण फायनल अकाउंटचाच एक पार्ट आहे. थेअरीमध्ये पार्ट तसं बोलतात, पार्ट ऑफ फायनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट यूज होत असल्यामुळे, लागत असल्यामुळे डेबिटला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस येणार आणि क्रेडिटला सगळे इन्कम्स येणार. हे झालं. आता लक्षात कसं ठेवायचं टॉपिक, एवढाच भाग आहे. आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कुठले खर्च येतात, सगळे जे काही खर्च येतात त्यांना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इथे येणार नाही. जे इथं खर्च येणार आहेत, खर्चच आहे तिथं नुसते एक्सपेन्सेस आणि लॉसेस, हे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, हे सगळे खर्च इथे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला कुठले येणार, इनडायरेक्ट इन्कम किंवा रेव्हेन्यू इन्कम. इथं जे मी काही इन्कमचे व्यवहार घेणार आहे ते सगळे कुठल्या टाइपचे, हे एमसीक्यू ला येईल. हा, रेव्हेन्यू इन्कम्स आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. तुम्ही बोललेच नाहीत सर रेव्हेन्यू इन्कम म्हणून. रेव्हेन्यू इन्कम्स आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू डॅश अकाउंट. कुठल्या अकाउंटला येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. लक्षात आलं. अजून एक सांगायचं याच्यात, इथं जे एक्सपेन्सेस येणार आहेत ते कशाच्या संबंधित असतात, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आणि सेलिंग, हे पूर्वीच आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ह्याच्या संबंधी जे सगळे खर्च असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात. आणि या बाजूला हे बोललंय एवढंच, इनडायरेक्ट इन्कम्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू इन्कम्स आणि क्वेश्चन घ्या. हे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, हे सगळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, हे लक्षात ठेवा. आता त्यातलं आतलं बोलू, लक्षात कसं ठेवायचं ते सांगूया. लक्षात आलं. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट इज अ नॉमिनल अकाउंट, इट इज द पार्ट ऑफ फायनल अकाउंट. ही कंटिन्युएशन प्रोसेस आहे. ट्रेडिंग नंतर पीएल, पीएल नंतर बॅलन्स शीट, कंटिन्यू प्रोसेस आहे. आणि काय काय इन्क्लूड असतं ते सगळं सांगितलं. काय म्हणतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू इन्कम झालं. आणि ते हे खर्चांचे नाव काय देऊ शकतो आपण, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण चालतं, ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, हे सगळे इथे येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता लक्षात कसं ठेवायचं, सगळंच ठेवणार आहे फळ्यावर असंच. ट्रेडिंग अकाउंटचे 19 खर्च सोडून, 19 खर्च सोडून इतर खर्च, अजून खर्च खूप आहेत, पीएल अकाउंटच्या डेबिटला घ्यावे. हे असं पीएल अकाउंटची डेबिट साइड लक्षात ठेवायची. ट्रेडिंग अकाउंटचे 19 खर्च सोडून इतर खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावे. ते 19 खर्च पाठ करायचे. फायनल अकाउंट मध्ये खर्च आला का नाही, तो ट्रेडिंग मध्ये येतो का पीएल ला येतो बघायचा. ट्रेडिंगच्या गटातला असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहून टाकायचं. त्याच्यात बसत नसेल आणि नाव नवीन आलं, हे इथं बरोबर येते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओळखीने सगळं होतंय, आता वाचूया आपण नंतर एकदा. म्हणजे ट्रेडिंगचे 19 खर्च सोडून इतर जे एक्सपेन्सेस असतील आणि लॉसेस असतील, इतर नवीन नवीन नावाचे, ते सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे. हे इथंच पाहणं आहे. हे सगळं इकडंच आहे, याच बाजूला आहे. लक्षात आलं. हा, हे वाक्य माझ्यामध्ये नोट्स मध्ये असेल आपल्या कुठेतरी, हे वाक्य असेल. सगळंच दिलंय ती वही झेरॉक्स प्रिंट करून. बरं, असं होतं, ऐका फक्त. आता पीएफ प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड कशी लक्षात ठेवायची, कशी, दोन्हीला दोन वाक्य वेगळी आहेत. ट्रायल बॅलन्स तुम्हाला परवा शिकवलं होतं माहिती आहे, फर्स्ट लेक्चर मध्ये ट्रायल बॅलन्स असतो म्हणून. मग ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला इथं रेंट रिसीव, डिस्काउंट रिसीव, नंतर सन्ड्री इन्कम, सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ उत्पन्न, त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसीव, सांगूया, इंटरेस्ट रिसीव, हे असे व्यवहार असतात रिसीव्हचे. हे सगळे नॉमिनल अकाउंट आहेत. हे सगळे नॉमिनल अकाउंट आहेत आणि त्याचे फिगर कुठे असतात बघ. ही कुठली साइड आहे, ही डेबिट आहे, ही क्रेडिट आहे. आता ह्याच्यावर एक वाक्य करू. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला येणारे नॉमिनल अकाउंट, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला
येणारे नॉमिनल अकाउंट पीएल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावे. कुठे घ्यायचे? पीएल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावे. हे असं लक्षात ठेवायचं. आता याचा अर्थ काय? रेंट रिसिव्ड भाडं मिळालं, डिस्काउंट रिसिव्ड 11वीचा शब्द आहे. आपल्याला सूट मिळाली, हे आपलं इन्कम आहे. सन्ड्री इन्कम किरकोळ उत्पन्न. डिव्हिडंड रिसिव्ड, आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवले असेल तर डिव्हिडंड रिसिव्ड, माहिती आहे शेअर मार्केट, त्याच्यावर डिव्हिडंड आपण जर पैसे गुंतवले असेल तर आपल्याला डिव्हिडंड मिळतो, डिव्हिडंड रिसिव्ड. आणि इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं. आपण कुठेतरी पैसे बँकेत ठेवले असतील तर त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळणार. हे सगळे नॉमिनल अकाउंट आहे. आणि त्यांच्या आकडे कुठे असतात बघा, हे पण लक्षात ठेवा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला, हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला येणारे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे अदृश्य अकाउंट, जे दिसत नाही डोळ्याला, ते नॉमिनल अकाउंट. 11वीचा बेस. मग येणारे नॉमिनल अकाउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यावे. म्हणजे हे सगळे नॉमिनल अकाउंट इथं घ्यायचे आणि 19 खर्च सोडून बाकीचे नवीन खर्च आहेत ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे. 19 खर्च म्हणजे कुठले खर्च? G1 मधले 4, G2 मधले 4 आणि G3 मधले 11. टोटल 19 एक्सपेन्सेस. हे खर्च सोडून बाकी सगळे नवीन खर्च इथं घ्या. लॉसेस पण घ्या, त्याच्याबरोबर लॉसेस पण घ्या. हे असा हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. मी अजून कुठलाही आयटम वाचलाच नाही, हे जरा चुकून हे घेतलं, हे घ्यावंच लागतं, त्याशिवाय इलाज नाही. सन्ड्री इन्कम. आता तुम्ही म्हणा की इथं रिसिव्ड मी लिहिलंय, रिसिव्ड नसेल तर आलं पाहिजे. तेव्हा अमाऊंट कोणीकडे बघायचं, अमाऊंट कोणीकडे असते? ही क्रेडिटला. म्हणजे कुठे घ्यायचं हे सगळं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. मग आणि काही सांगून टाकू, ह्याच अमाऊंट जर इथं असत्या डेबिटला, डेबिट ऑर एक्सपेन्सेस आणि लॉसेस, हेच व्यवहार सगळे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येणार. तेव्हा इथं रेंट पेड येणार, डिस्काउंट पेड येणार, सन्ड्री इन्कम येणार नाही, सन्ड्री एक्सपेन्सेस येणार. एवढाच फरक आहे. बरं आता पुरतं लक्षात ठेवा, कन्फ्यूज न. ते बोलू आपण वेगळ्या लेक्चरला, वेळ मिळाला तर, तुम्ही दिला तर त्यातनं. हा, आता हे 2 नियम कळाले. प्रॉफिट लॉस कसा लक्षात ठेवायचा. आता प्रॉफिट लॉस एंडच करूया डायरेक्ट. एवढं आतलं सगळं वाचेल, सगळ्याचे अर्थ काढूया की बऱ्याच जणांचे बारीक अर्थ तिथंच लिहिले. प्रॉफिट लॉसच्या डेबिटात बरेच अर्थ लिहून टाकले. त्यात एक सेट शिकवायचं मला. इथे एक सेट आहे, तो शिकवतो जर 2 मिनिटं. आता आपण काय करूया, प्रॉफिट लॉस क्लोज करूया. समजा प्रॉफिट लॉसची क्रेडिटची बेरीज जड असती काय बघा. क्रेडिट म्हणजे कुठली साईड जड आहे बघा? डेबिट ऑर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, ही साईड जड आहे. ती बेरीज क्रेडिटला घ्यायची. इथं एक्सेस घ्यायचं नाही, इथं पुली मारायची. ही बेरीज इकडे घ्यायची आणि काल ग्रॉस प्रॉफिट काढला बघा, तसा फरक काढायचा. म्हणजे काय करायचं रे, या टोटल मधनं वरचे अमाऊंट लेस करायच्या. इथं अमाऊंट येईल, इथं त्याला म्हणायचं बाय नेट लॉस. का बरं नेट लॉस? एक्सपेन्सेस साइड जड आहे ना. हे एक्सेस ऑफ डेबिट साइड ओव्हर क्रेडिट साइड. क्रेडिट सारखंच की इज कॉल्ड नेट लॉस. आणि एक्सेस ऑफ क्रेडिट असेल तर, ही साइड जड असेल तर इकडे काय येणार? नेट प्रॉफिट येणार, नेट प्रॉफिट. मग आता आज नेट लॉस शिका, बस असू दे. आता इथं जागा नाही म्हणून मी ते निवडलं. एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट, नेट लॉस. हा जो नेट लॉस आहे हा ए आणि बी मध्ये डिवाइड करायचा. का बरं? पार्टनरशिप आहे, पार्टनरशिप मध्ये डिवाइड करायचा. समजा त्यांचा रेशो आहे 1:1, मग ह्याला 1 शेअर येणार आणि ह्याला 1 शेअर येणार. समजा 20,000 प्रॉफिट झाला, 20,000 टोटल, तर 10 आणि 10 असा रेशो येईल. किंवा रेशो असा असेल तर 3:1 असेल तर ह्याला 3 शेअर मिळणार आणि ह्याला 1 शेअर मिळणार. लक्षात आलं? आपण डिझॉल्युशनला, रिअलायझेशन टॉपिक मध्ये, रिअलायझेशन अकाउंटला वाटत होतो ना डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, ते हेच की. नाही तर शिकूया प्रॉब्लेम मध्ये आल्यावर. ठीक आहे. 3:1 मध्ये म्हणजे काय? पहिल्या पार्टनरला 3 शेअर द्यायचा. म्हणजे समजा 4,000 प्रॉफिट झाला तर 3,000 पहिल्याला द्यायचा, 1,000 दुसऱ्याला द्यायचा. एवढं सोपं सांगतो. वाटप करायचं एवढा प्रॉब्लेम मध्ये करू म्हणे आपण. लक्षात आलं? 3:1 मध्ये वाटप करायचं. आता नेट लॉस झालाय, ह्याला नॅरेशन आहे. ट्रान्सफर टू कॅपिटल. बस एवढं सगळं लिखाणाला जागा लागते बघा. एवढं सगळं लिखाण असते, जवळजवळ 4 ओळी लागतात त्याला, 4-5 ओळी. हे सगळं प्रेझेंटेशन करावं लागतं. बरं, आपला महत्वाचा मुद्दा काय? नेट लॉस कधी येतो? एक्सेस ऑफ डेबिट ओव्हर क्रेडिट, नेट लॉस येतो. आणि हा नेट लॉस काय करायचं पुढे जाऊन?
त्याचा पुढचा प्रवास काय आहे? नेट लॉस आला की तो नेट लॉस इथं दोन्ही लिहितो आम्ही. समजा नेट प्रॉफिट आला तर काय करायचं आणि नेट लॉस आला तर काय करायचं ते सगळं थेअरीत आहे. नेट प्रॉफिट आला उद्या कुठल्या साईडला येणार? नेट प्रॉफिट इकडे येणार. लक्षात आलं का? इन्कम साइड जवळ असेल तर नेट प्रॉफिट, एक्सपेन्सेस साइड जवळ असेल तर नेट लॉस. ओके, लक्षात आलंय? आता जीपी ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस लक्षात आले ना? टॉपिक मोठा नाही आहे हा, एवढा सगळा एक्सप्लेन करतो म्हणजे फार अवघड आहे असं काही नाही आहे. हे आयटम आता मी जेवढं तुम्हाला फॉर्मॅट मध्ये आयटम्स दिलेत ना त्याच्या 60% आयटम प्रॉब्लेम परीक्षेला येतात. 60%, काही प्रॉब्लेमला तर 50%. 12 मार्काला टॉपिक आहे फक्त, 12 मार्काला. पहिला 20 ला होता, मग 16 ला झाला, मग 15 झाले, आता 12 आणि कट होत चाललंय. तेव्हा प्रॉब्लेमचा साईज पण लहान आहे. जुने प्रॉब्लेम घेऊन चालत नाही. 2 वर्षापूर्वीचे 3 वर्षापूर्वीचे प्रॉब्लेम घेऊन चालत नाहीत, ते मोठे असतात. मग ते मोठे असलेले प्रॉब्लेम तुमच्या टायमिंग मध्ये कव्हर होत नाही. मग म्हणायचं फायनल अकाउंटचा प्रॉब्लेमच मला होत नाही कव्हर 30 मिनिटात. आता 12 मार्काला त्यामुळे लिमिट आहे. हा ठीक आहे. आता हा नेट लॉस काय, नेट प्रॉफिट काय करायचा? नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करायचा आणि नेट लॉस असेल तर कॅपिटल मधून लेस करायचा. कसं का? नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतं आणि नेट लॉस झाला की कॅपिटल कमी होतं. हे बघा, एखाद्या बिझनेस मध्ये जर कंटिन्यू प्रॉफिट होत असेल तर त्या बिझनेस मध्ये सुधारणा झालेली दिसती. बघा, सुधारणा झालेली दिसती. नवीन शोरूम, नवीन जागा, नवीन रेंज ऑफ मटेरियल पण वाढवतात मला आणि जास्त मटेरियल ठेवायला सुरू करतात ना. आता रेमंडचे कपडे ठेवत असतील त्याच्यासोबत बाकीचे ब्रँडेड पण ठेवतात हळूहळू. कारण ते काय करतात, झालेला प्रॉफिट परत कुठे गुंतवतात? झालेला प्रॉफिट बिझनेस मध्येच गुंतवतात. त्यामुळे नेट प्रॉफिट झाला की ऍड टू कॅपिटल असं लक्षात ठेवा. आहे तिथं सगळं. आणि नेट लॉस झाला की लेस फ्रॉम कॅपिटल. एक लक्षात ठेवा की नेट प्रॉफिट ऍड, नेट लॉस लेस. एकूण सुरुवात आणि शेवट सांगून टाकलं बघा. आणि हे सगळे शब्द काढायचं कारण तुमच्या एमसीक्यू साठी, बाकी काही नाही. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कुठे घ्यायचे असतात? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. रेव्हेन्यू इन्कम कुठे घ्यायचं असतं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. इनडायरेक्ट, डायरेक्ट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तिकडं, इनडायरेक्ट इन्कम्स. हे सगळे शब्द तुमचे माहित पाहिजे. आता आपण काय घ्यायचं आहे? एक सेट आहे, सेट आहे का तो घेतो. हा, हे 4 आयटम आहेत. 2 बॅड डेट्स कंसात ओल्ड, ऍड बॅड डेट्स तुम्ही पीएल मध्ये बघू शकता आहेत, न्यू. ऍड आरडीडी न्यू, लेस आरडीडी ओल्ड. आहे पीएल मध्ये आहे. मुद्दाम शिकवून घेतो लवकरच, कारण पुस्तकात ते प्रॉब्लेम घेत असल्यामुळं हे लवकरच भेटेल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, पहिल्या 2-4 प्रॉब्लेम मध्ये म्हणून घेतो. हे बॅड डेट्स आणि आरडीडीचे अर्थ माहित आहेत का? आधी बघू आपण सगळ्यांना. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडले. ज्याला तुम्ही उधार माल विकला होता 2000चा 4000चा, त्याला आपले पैसे बुडवले, गाव सोडून गेला, भेटतच नाही, असा प्रकार. आणि आरडीडी म्हणजे काय? रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. पैसे बुडण्याची शक्यता. आधी घटना कुठली घडली? बॅड डेट्स. आणि नंतर मग आरडीडी, पैसे बुडण्याची शक्यता. हा सेट काय आहे आणि हे आयटम तुला कुठे भेटतात? हे जे ओल्ड लिहिलेले आहेत की ओल्ड, ओ पहिला आणि शेवटचा, ते ट्रायल बॅलन्स मध्ये असतात. या ट्रायल बॅलन्स मध्ये असतात. फक्त लक्षात ठेवा, हे ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड आरडीडी कुठे असतात? ट्रायल बॅलन्स मध्ये. आणि हे न्यू लिहिलेले कुठे असतात? बॅड डेट्स आणि आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये असतात. ऍडजस्टमेंट असतात म्हणून सांगितले की पहिल्या लेक्चरला. ऍडजस्टमेंट 5 ते 7 ऍडजस्टमेंट असतात. ऍडजस्टमेंट म्हणजे त्याच वर्षाचे व्यवहार परंतु कंप्लीट झालेले नसतात ट्रान्झॅक्शन. आपल्या बिझनेस मध्ये क्लोजिंग स्टॉक कधी कळतो? 31 मार्चच्या नंतर. कोणाला किती पगार द्यायचा कधी कळतं? 31 मार्चच्या नंतर. कुठल्या ऍसेटवर किती डिप्रिशिएशन टाकायचं कधी कळतं? 25 मार्चला नाही, 31 मार्च नंतर कळतं. अरे 25 मार्चला डिप्रिशिएशन कसं टाकणार? अजून 6 दिवस राहिले. 31 मार्चला वर्ष संपतंय ना. आधी डिप्रिशिएशन टाकायचं नसते, वर्ष आल्यावर डिप्रिशिएशन घ्यायचं असतं. डिप्रिशिएशन म्हणजे झीज. म्हणजे असे ट्रान्झॅक्शन्स की जे त्याच वर्षाचे आहेत पण 31 मार्चच्या नंतर आपल्याला ते कंप्लीट करावे लागतात. दुकानदाराला माहित असतं हे एवढं आहे व्यवहार, पण तो 31 मार्चला दाखवू शकत नाही. 31 मार्चच्या नंतर दाखवता येतात. बर, कुठे कोण असते सांगा? हे ओल्ड बॅड डेट्स कुठे असतात? ट्रायल बॅलन्स मध्ये. तिथं आहे. आरडीडी ओल्ड कुठे असतोय?
ट्रायल बॅलन्स मध्ये कुठं असतो ते पण दाखवतो तुला. कुठं म्हणजे डेबिट क्रेडिट आहे ना तयार होतं आपलं सगळं तुमच्या वहीत असल्यामुळे मला काय प्रॉब्लेम नाहीये. इथं बॅड डेट्स हा डेबिटला असतो आणि आरडीडी क्रेडिट हे दोघं कुठं असतात बघून घ्या. हा हे ओल्ड आणि न्यू आपण नाव ठेवलंय. ट्रायल बॅलन्स मधलं ओल्ड आणि ऍडजस्टमेंट मधले न्यू. ऍडजस्टमेंट कुठे छापलेले असतात प्रॉब्लेमच्या खाली असतात. आता लक्षात आलं कोण कुठे असतंय हे आम्ही नाव ठेवलंय. आता हे पाठ करायचं सगळं. बॅड डेट्स ओल्ड, ऍड बॅड डेट्स न्यू, ऍड आरडीडी न्यू आणि लेस आरडीडी ओल्ड. पहिल्या तिघांची बेरीज करायची आणि त्यातनं आरडीडी ओल्ड वजा करायचं. बस हा सेट आहे. ह्याच्यावर 1.5 मार्क आहे. 1.5 मार्क आहेत. गेले तर काय करता तुम्ही आणि प्रॉफिट लॉस चुकलं की सगळं चुकलं पुढचं. नेट प्रॉफिट नेट लॉस हाच होणार ना. हाच होणार. लक्षात आलं का हे चुकलं तर हा सेट आहे. हो हा असा एकच सेट आहे. त्यामुळे हे लवकर पाठ करायचं. परत एकदा सांगतो. ओल्ड बॅड डेट्स ओल्ड इथं असतात. बघितलं का फुली मार्के. आरडीडी ओल्ड ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असतात आणि हे दोघं कुठे असतात मधले न्यू मध्ये. न्यू बॅड डेट्स आणि आरडीडी न्यू कुठे असतात ऍडजस्टमेंट मध्ये असतात. तिथनं त्यांना घ्यायचं म्हणजे मध्ये न्यू आहे आणि वरती आणि शेवटी ओल्ड आहे. लक्षात ठेवा. पहिल्या 3 आकड्यांची बेरीज आहे, चौथा वजा करायचा. हे असं काय वेगवेगळे मार्ग सांगतो. लक्षात ठेवा. आता तुमची शंका असेल की या 4 पैकी एखादा व्यवहार नसेल तर तो स्किप करायचा, खालचा वर घ्यायचा. समजा हा नसेल तर दोघांचीच बेरीज करायची आणि त्यातनं हा प्लेस करायचा. नाही तर एक काम करा 4 लिहा, नाही तिथे डॅश द्या तरी चालते. तुम्हाला आधी कळालं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही असं करा डॅश द्या, या दोघांची बेरीज करा, त्यातनं हा प्लेस करा. लक्षात आलं. लिहिलंच पाहिजे 4 असं काही नाही. हा परीक्षेला 4 आयटम लिहा आणि डॅश द्या असं काही नाहीये. तुम्हाला जे असतील तेवढे लिहा खर्च आणि बाकी सगळे खालचावरती घ्या सरळ. समजा हाही नसेल तर कोणाची वजावटी होणार. फक्त हे बॅड डेट्स ओल्ड आणि त्यातनं हा वजा होणार. लक्षात आलं. एकंदरीत 4 आहे. लिहून ठेवतो का. ऍड बॅड डेट्स, ऍड आरडीडी हे सगळे न्यू आहेत. हा मला आता एकदा जागा सांगा. हे सगळं पुसतो. बॅड डेट्स ओल्ड कुठे असतात. नाही नुसतं ट्रायल बॅलन्स नाही. आता मी जागा दाखवली. हा आता जागा बोलायची. बॅड डेट्स ओल्ड कुठे असतात. त्या डेबिटला असतात आणि आरडीडी ओल्ड कुठे असतात. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असतात. आता जागा दाखवली ना. आधी 2 काय बोलतो ट्रायल बॅलन्स मध्ये असतात. नंतर जागाच दाखवून टाकली. आणि बॅड डेट्स न्यू आणि आरडीडी न्यू हे मधले दोघं हे कुठे असतात. ऍडजस्टमेंट मध्ये प्रॉब्लेमच्या खाली असतात. तिथनं ते घ्यायचे ऍडजस्टमेंटची इफेक्ट होतात. हा सेट मुद्दाम आधी शिकवलेला आहे. आता काय करूया आपण. जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये कुठले तुम्हाला एक्सपेन्सेस पाहिजे असतील तर ते घेऊया. ते घ्या. हा घ्या फॉर्मॅट बघा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला वेअरहाऊस रेंट. कोणाला अर्थ माहित आहे त्या वेअरहाऊस रेंटचा. मी वर्ण वाचत आलोय कारण वर्ण वाचत आल्यावर कुठले विशेष खर्च नाही आहेत. हा हे सगळे खर्च नवीन वाटतात काय. या सगळ्या खर्चांची नावं ट्रेडिंगचे 19 खर्चात आहेत का. नाही. हे सगळे खर्च नवीन आहेत. ट्रेडिंगचे 19 खर्च सोडून हे सगळे खर्च आहेत. ते सगळे कुठे यायचे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचे. कुठलाही एक्सपेन्सेस तुझ्या समोर आला की तो ट्रेडिंगचे 19 खर्चात आहे का बघायचं. नाही ते काय नाव तिथं नाही आहे. मग कुठे घ्यायचा हा खर्च. प्रॉफिट लॉसच्या डेबिट. आधी तिथं बघायचं तिथं सीट आहेत का त्याच्यात. नसेल तर लगेच प्रॉफिट लॉसच्या डेबिट. लक्षात आलं. फक्त तुला हे करायचं बघायचं कोणाचा खर्च आहे तो. बरं वेअरहाऊस रेंट म्हणजे काय कळलं का तुम्हाला. वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन. ज्यादा माल असतो तो पहिला गोडाऊनला उतरवतात आणि दुकानात लागेल तेवढाच आणतात. दुकान लहान असतं गोडाऊन मोठं असतं. दुकानदारांना विचारा. हा गोडाऊन मध्ये सगळा माल स्टोअर केलेला असतो आणि लागेल तेवढाच मार्केटला आणतात. हा नंतर आणखी एक खर्च आहे एक्सपोर्ट ड्युटी. कसं काय. एक्सपोर्ट ड्युटी
ट्रेडिंगच्या 19 खर्चात इम्पोर्ट ड्युटी आहे. अरे इम्पोर्ट ड्युटी म्हणजे माल आयात करायचा, म्हणजे परचेस करायचा. परचेस आयात, दुसऱ्या देशातला माल परचेस केला की तो आयात झाला. आणि एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे काय, आपला भारतातला माल दुसऱ्या देशात पाठवायचा, त्याला म्हणायचं एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट इम्पोर्ट, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. म्हणजे हा विक्री, आपण दुसऱ्या देशाला माल पाठवतो म्हणजे आपण मालाची काय केली, विक्री केली. आता भारतातलं द्राक्ष बाहेर जात नाही, आंबा बाहेर जात नाही दुसऱ्या देशात, त्याला एक्सपोर्ट म्हणतात. एक्सपोर्ट म्हणजे मालाची विक्री करणे, त्याला एक्सपोर्ट म्हणजे. लक्षात आलं का, मी इथे एक खर्च लिहिला होता बघा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. एक्सपोर्ट करणे म्हणजे काय, माल विकणे, मग सेलिंगच झालं की, बरोबर आहे, इकडे आहे ना. आणि आपण जेव्हा दुसऱ्या देशाला माल निर्यात करतो तेव्हा त्याच्यावरही शुल्क असतं, सरकार लावतं एक्सपोर्ट ड्युटी. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सरकारचं इन्कम आहे, सरकारचं इन्कम आहे, सरकार चार्जेस लावतं. लक्षात आलं, एक्सपोर्ट म्हणजे माल विकत असताना द्यावं लागणारा टॅक्स. आपली साधी भाषा, माल विकत असताना, दुसऱ्या देशाला विकत असताना भरावा लागणारा टॅक्स किंवा शुल्क. ड्युटी म्हणजे शुल्क होतं. हा, अजून कुठला खर्च तुम्हाला एक नवीन पाहिजे, पॅकिंग एक्सपेन्सेस कळतं का. पॅकिंग एक्सपेन्सेस, आता कुठलाही प्रोडक्ट तयार झाल्यावर ते काय आहे तसं मार्केटात आणतात काय, हा शोकेस मध्ये ठेवतात, पण तुम्हाला डिलिव्हरी देताना ते पॅक करून देतात. कुठलाही वस्तू असेल, मिक्सर असेल, टीव्ही असेल, वॉशिंग मशीन असेल, साधे कुठलाही वस्तू, पॅकिंग असतं त्याच्यावर. लक्षात आला, तो खर्च आहे. त्यानंतर अजून एक विषय आहे, कॅरेज आउटवर्ड. आहे का तिथं मराठी अर्थ, बारीक अक्षरात, वस्तू विकत असताना येणारा वाहतुकीचा खर्च. कोणीतरी तुम्हाला फोन करून सांगितलं की अमुक अमुक माल किंवा एक पीसी किंवा हा लॅपटॉप आम्हाला घरपोच द्या. मग काय करणार, तुमचा एक माणूस गाडी सगळं पाठवून त्यांच्या घरी लॅपटॉप पोहोचवून येणार, तुम्ही चालू करून येणार. कॅरेज ऑफवर्ड, वस्तू विकत असताना येणारा वाहतुकीचा खर्च. ट्रेडिंगच्या डेबिटला खर्च आलाय माहिती का, कॅरेज इनवर्ड. आठवतोय G1 मध्ये कॅरेज इनवर्ड, त्याचा अर्थ काय, वस्तू खरेदी करताना आलेला वाहतुकीचा खर्च. कॅरेज इनवर्ड म्हणजे वस्तू खरेदी करताना आलेला वाहतुकीचा खर्च. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे वस्तू विकत असताना आलेला वाहतुकीचा खर्च. अशा जोड्या आहेत, कन्फ्युज होते. तिथं इन आहे ना, जरा लक्ष ठेवा की तिथं इन आहे. इन म्हणजे परचेस, वरती कालचं लेक्चर क्रेडिटच्या डेबिटला, आणि इथं आउट आहे, कॅरेज आउटवर्ड आहे, म्हणजे माल गेला, क्रेडिट गोज. इथं हा भाग एवढाच आहे, बाकी सगळं काय बोलायची गरज नाहीये. प्रॉब्लेम मध्ये आल्यावर सगळं कळतंय, काळजी करू नका. त्यामुळे मी सगळं ईच अँड एव्हरी वाचत बसणार नाहीये. आता या बाजूला काय आहे बघा, या बाजूला प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला मी लिहिलेले सगळे 2-4 व्यवहार आहेत बघा. इंटरेस्ट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड. नंतर ऑदर रिसिट्स म्हणजे काय, हो की तिथं आहे. ऑदर रिसिट्स म्हणजे इतर कुठल्या मार्गाने मिळालेले पैसे, इतर मार्गाने की ज्याला नाव नाही, असेच वरचे पैसे की जे हिशोबात दाखवले. लक्षात आलं आता, वरचे पैसे की जे हिशोबात या नावाने दाखवले. पुढं नंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट. काय अर्थ आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट, त्याचा मराठी अर्थ कळतो की ऍसेट विकताना नफा झाला. समजा एखादी ऍसेट तुझी 70,000ची आहे, एक काहीतरी ऍसेट आहे ती 70,000ची आहे, ती तू 72,000ला विकलास. 70,000ची 72,000ला विकलास म्हणजे 2,000 रुपये प्रॉफिट झाला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि विकताना लॉस झाला तर 70,000ची ऍसेट 65,000ला विकलास, 5,000 रुपये लॉस झाला. लॉस कुठे घेणार, आता बोलायचं लॉस कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बेसिक वरच लिहून ठेवले, एक्सपेन्सेस आणि लॉसेस प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि इन्कम्स प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. हा नॉमिनल अकाउंट आहे. अजून काय बघा तिथं, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. जरा घेऊया, ही साईड त्रास देते. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही जिथं पैसे गुंतवलेले असतात त्याच्यावरील व्याज आपल्याला मिळतं. हे पटतं का आधी, आपण जिथं पैसे बँकेत ठेवले, शेअर्स मध्ये ठेवले, तर तिथं पैसे ठेवले, गुंतवले, त्याच्यावर आपल्याला काय मिळतं, इंटरेस्ट मिळतं, डिव्हिडंड मिळतो. लक्षात आलं का, डिपॉझिट स्कीम असेल त्याच्यावर तुम्ही पैसे गुंतवले, तुम्हाला व्याज मिळतं, त्याला म्हणतात इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बाकीचे आयटम घ्यायला नको, ते आपोआप प्रॅक्टिस मध्ये येतात. 25 प्रॉब्लेम होणार, कमीत कमी 25 होणार प्रॉब्लेम. इतर टॉपिक्स आहे, ह्याला 25, एक लिमिट आहे त्याच्यापर्यंतच घेणार आहे. 40, आमचे 45 झाले प्रॉब्लेम, 25 मध्ये टॉपिक कळतो. आणि पुढे आपल्याला 4 टॉपिक घ्यायचे. हा, पुढे 4 टॉपिक आहे, एखादच बसायला नको. 40 प्रॉब्लेम घेऊन, 40 प्रॉब्लेम ना 25 झाल्यावर बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. पुस्तकात खूप प्रॉब्लेम आहे, हा खूप आहे.
शंका असेल दररोज विचारायचं, घरी सोडवायचा प्रयत्न करायचा, डाऊट असेल तर मला येऊन विचारायचं, मी लगेच उत्तर देऊन टाकतो, घरी जाऊन सोडवायचं. ही पद्धत चालू शकते. खूप तुमच्या हातात मटेरियल भरपूर मिळणार आहे पुस्तकालयावर, तेव्हा काळजी करू नका. आपल्याला 25 ते 30 धडे वाटतं जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये कुठेतरी टॉपिक संपवून टाकायचं. आधीच सांगितलं तुम्हाला, त्यात टॉपिक कळतो ते माहिती आहे मला, आणि व्हरायटी सुद्धा कव्हर होते, ते पण आहे. व्हरायटी जी आहे ऍडजस्टमेंटची ती पण कव्हर होती, काही काळजी करू नका. बरं, प्रॉफिट लॉस संपला. एखादा आयटम राहिला असेल, सर एक्सप्लेन केला नाही, तुम्ही मला नंतर विचारू शकता, हे सर याचा अर्थ सांगा. एवढं काही ईच अँड एव्हरी आयटम सांगायला पाहिजे का, बाराखडी नाही आहे, ईच अँड एव्हरी आयटम सांगायला पुरतं. आता मला सांगा फक्त नेट प्रॉफिट कधी येतो सांगा. परत एकदा रिपीट करूया. अरे हे सगळा प्रॉफिट सगळ्यांना अकाउंटही जमतं. जिथं घोळ घालतात ना, बेरजेत घोळ घालतात आणि तिथलं प्रेझेंटेशन करत नाहीत. नेट प्रॉफिट कधी कधी एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट, म्हणजे ही साईड जड असणार. आता ही बाजू मी ट्रेडिंगच्या वेळेला फार बोललोय, कुठली साईड जड कमी. क्रेडिट साईड जड असणार, ही टोटल कुठे घ्यायची, इथं घ्यायची, आणि यातनं वरचे सगळे अमाऊंट लेस करायचे, आणि इथं नेट प्रॉफिट येणार. लिखाण काय होईल इथं, हा शब्द इथं काय बदलेल, टू नेट प्रॉफिट. आणि ए आणि बी ला वाटायचं, काय ए बी एक्स वाय कोण असतील, आणि हे नॅरेशन. हे नॅरेशन तुम्ही चुकून इथं लिहिलं आणि वाटप खाली घेतलं तरी चालतंय, म्हणजे हे सलग होतंय हो. हे इथं वरती घ्या नॅरेशन आणि दोघांची नावं खाली घ्या. बर, मी आता काय करतो, हा प्रॉफिट लॉसचं लेक्चर हे संपलंय. हा अजून एकदा जाता जाता सांगा, हे बॅजेट्स आणि हा आरडीडी कुठं सापडतात, कुठं असतात, हे 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 पहिला कुठं असतात, ट्रायल बॅलन्स शीट फिक्स, आणि आरडीडी वर कुठं असतो, ट्रायल बॅलन्स शीट. इथं सापडले की इथं घ्या. आणि मध्य बॅजेट्स आणि आरडीडी कुठं असतात, ऍडजस्टमेंट मध्ये असतात, तिथनं आणा त्यांना, तिथनं इथं घ्या. बर, यातला एखादा आयटम नसेल तर, एखादा व्यवहार नसेल तर ठीक आहे, स्किप करा आणि बाकीचे वर घ्या. लक्षात आलं. इकडं जर असेल तर इकडनं स्किप करा, लक्षात येते ना, इथनं कट करायचं आणि इकडचं दोन घ्यायचे. काही वेळेला बऱ्याच गणितात हा आरडीडी आणि हा आरडीडी असतो, दोघच असतात, हे बॅडेट नसतातच. मग सरळ काय करायचं, आरडीडी न्यू मायनस आरडीडी ओल्ड, झालं डायरेक्ट वजा. हे दोघच, हे वरचे दोघं नसतात, हेच दोघं असतात फक्त आरडीडी. काही वेळा हे दोघं असतात, बॅडेट्स असतात, बेरीज करायची आणि बाहेर घ्यायची. जर तुम्हाला आधी कळालं तर हे एवढे आहेत म्हणून. नाहीतर सरळ काय करा, प्रॉफिट लॉस आपला फुल पेज असणार आहे, प्रॉफिट लॉसच्या मध्यभागी हा सेट लिहूनच ठेवायचा, सेटच लिहून ठेवायचा, चुकायलाच ना. जिथं रिस्क आहे ते मी आधी शिकवलंय बद्दल, बरंच लेक्चर चेंज केलेलं आहे, थेरी वाचून. बर, परत सांगा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कुठे घ्यायचे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कुठे घ्यायचे, डेबिटेड टू पीएल अकाउंट. आणि इनडायरेक्ट इन्कम आणि रेव्हेन्यू इन्कम कुठल्या साईडला घ्यायचं, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. अजून एक इथं दोन खर्च दिले ते बघा, ऑफिशियल ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हर एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. हे सगळे कुठं जातात, त्याचं क्लासिफिकेशन सगळं कुठं असतंय, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट, काहीही येऊ शकतं. त्यामुळे हे लेक्चर दिलेलं आहे. आज प्रॉफिट लॉसचं लेक्चर संपलं, ह्याच्यानंतर बॅलन्स शीटचं लेक्चर, बॅलन्स शीटचं लेक्चर. आता ह्याच्यानंतर बाकीचा काही भाग बोलायचा आहे ह्यातलाच, तो घेणार आहे मी आता.